Audio Jungle. Audio Example number 6. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot is rupees 40, more than 10 times the total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600, find the production cost of one pot and number of pots he makes per day. मिस्टर कासम यांचा एक मातीची भांडी तयार करण्याचा एक छोटासा व्यवसाय आहे. ठराविक भांडी ती रोज तयार करतात. एका भांड्याचं प्रोडक्शन कॉस्ट ते दिवसातून जेवढी भांडी तयार करतात त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयाने एका भांड्याची किंमत जास्त ठेवतात. तर दिवसातून जेवढी भांडी तयार होतात त्या सर्व भांड्यांची प्रोडक्शन कॉस्ट 600 रुपये जर असेल तर एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट किती आणि ते दिवसातून किती भांडी तयार करतात असा प्रश्न आहे. तर आपण असं मानून घेऊ की मिस्टर कासम दिवसातून 600 एक्स भांडी तयार करतात. सपोज मिस्टर कासम मेक्स X pots पर डे. आपण मानून घेतलं की मिस्टर कासम एका दिवसात एक्स भांडी तयार करतात, म्हणून एका भांड्याची किंमत भांड्यांच्या संख्येच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयाने जास्त आहे. म्हणून देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट of one pot is equal to rupees 10 times of number of pots, means 10x plus 40. एका भांड्याची किंमत 10x प्लस 40 आणि नंबर ऑफ पॉट्स किती आहेत एक्स. तर तो दिवसातून पूर्ण जी भांडी तयार झाली त्याची प्रोडक्शन कॉस्ट कशी करणार, नंबर ऑफ पॉट्स इंटू production cost of one pot. Therefore, according to given condition, काय कंडिशन दिली आहे, दिवसातून तयार होणाऱ्या भांड्यांची प्रोडक्शन कॉस्ट 600 रुपये दिली आहे. याचा अर्थ एक्स इंटू 10x प्लस 40. This product is given 600 रुपये. Therefore 10x square plus 40x, 600 राईट हँड साईडला आहे तो लेफ्ट हँड साईडला आहे त्यांना मायनस होईल. मायनस 600 इज इक्वल टू 0. या इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय करूया. 10ने डिवाइड करा. Dividing by 10 we get an equation is x square plus 4x minus 60 is equal to 0. This is the quadratic equation. आता ही इक्वेशन आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करूया. प्रॉडक्ट 60 अँड डिफरन्स 4, गुणाकार 60 आणि फरक 4, 6 आणि 10. आता या ठिकाणी थर्ड टर्म निगेटिव्ह आहे, म्हणून मिडल टर्मचं साईन प्लस साईन मोठ्या संख्येला आणि अपोजिट साईन लहान संख्येला, म्हणजे -6 प्लस 10. मिडल टर्मची फोड करूया. देअरफॉर एक्स स्क्वेअर -6x प्लस 10x minus 60
इज इक्वल टू 0. ग्रुप करूया. पहिल्या ग्रुपमधून एक्स कॉमन निघेल. एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 60 प्लस 10 कॉमन फ्रॉम सेकंड ग्रुप in bracket x minus 6 is equal to 0. Therefore, two factors are in first bracket x minus 6 and second factor is x plus 10 is equal to 0. The product of these two factors is 0. Therefore, x minus 6 is equal to 0, or x plus 10 is equal to 0. Therefore, x is equal to 6 or x is equal to minus 10. पण एक्स काय रिप्रेझेंट करतो आहे? नंबर ऑफ पॉट्स. आणि नंबर ऑफ पॉट्स निगेटिव्ह राहू शकत नाही, म्हणून -10 ही व्हॅल्यू चालणार नाही. बट नंबर ऑफ पॉट्स नेवर निगेटिव्ह. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू -10 चालणार नाही, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जाईल एक्स इज इक्वल टू 6. आणि एक्स काय म्हणलं होतं आपण? नंबर ऑफ पॉट्स. देअरफॉर मिस्टर कासम मेक्स एक्स पॉट्स पर डे. आणि आता प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला काढता येईल. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट इज इक्वल टू काय मानले होते आपण? 10x प्लस 40 इज इक्वल टू 10 इंटू 60 प्लस 40 इज इक्वल टू ₹100. म्हणजे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती ठरवली गेली? 100. तर कंडिशन काय होती? दिवसभरातून जी एवढी भांडी तयार झाली त्याची टोटल प्रोडक्शन कॉस्ट 600 होती. मग एका पॉटची किंमत 100, असे 6 पॉट टोटल कॉस्ट के 6 इंटू 100 600. नाउ एक्झाम्पल नंबर 7. Pratik takes 8 hours to travel 36 kilometers downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 kilometers per hour. Find the speed of water current. एक वाहत्या पाण्यामध्ये प्रतीक हा प्रवास करतोय, तर त्याला 8 तास लागतात प्रवासासाठी. त्या 8 तासात तो आधी प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जातो आणि पुन्हा रिटर्न 36 किलोमीटर आपल्या आधीच्या ठिकाणी तो येऊन पोहोचतो. या पूर्ण प्रवासाला 8 तास लागतात. तर ज्या बोटीतून तो प्रवास करतो त्या बोटीचा संथ पाण्यातील वेग दिला आहे 12 किलोमीटर. तर आपल्याला त्या पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड विचारला आहे. तर आपण पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड मानून घेऊ. म्हणजे जाताना बोट 12 किलोमीटर एका तासात तर जाईलच, पण 1 किलोमीटर अंतर ती पाणी त्याला पुढे ओढून नेईल. पण उलट येताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे अपस्ट्रीम डायरेक्शनने जो स्पीड होईल, बोट 12 किलोमीटर चालेल तर 1 किलोमीटर पाणी त्या बोटीला मागे ओढून येईल. म्हणजे स्पीड काय होईल? अपस्ट्रीम डायरेक्शनने 12 मायनस एक्स आणि डाऊनस्ट्रीमने 12 प्लस एक्स. मग आपण त्या पद्धतीने मानून घेऊ. सपोज स्पीड ऑफ वॉटर करंट is equal to
एक्स किलोमीटर पर आवर. तर आपण पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड काय म्हणून घेतला, एक्स किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, संथ पाण्यातला बोटीचा स्पीड दिला आहे 12 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ डाऊनस्ट्रीम डायरेक्शनने स्पीड हा कसा होणार आहे, 12मध्ये एक्स ॲड होणार आहे. देअर फॉर स्पीड ऑफ बोट in downstream direction is equal to in bracket 12 plus x. कारण पाण्याचा प्रवाह त्या बोटीला मदत करेल पुढे जाण्यासाठी. तसंच स्पीड ऑफ बोट अँड स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम डायरेक्शन. अपस्ट्रीम डायरेक्शन म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परत येताना काय होणार आहे, तर बोटीचा स्पीड किती होता 12 आणि त्याला पाण्याचा प्रवाह मागे खेचून घेईल कोणत्या स्पीडने, एक्सने. म्हणजे स्पीड होईल 12 मायनस एक्स किलोमीटर पर आवर. आता टोटल एका एका बाजूचं डिस्टन्स किती आहे, 36 किलोमीटर. म्हणजे डाऊनस्ट्रीमने सुद्धा 36 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे आणि परत येताना सुद्धा 36 किलोमीटर डिस्टन्स. म्हणजे तो टायमिंग येईल, तो टायमिंगसाठी टाईमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. देअर फॉर अकॉर्डिंग टू कंडिशन जातानाचं डिस्टन्स किती आहे, 36 किलोमीटर. कोणत्या स्पीडने, डाऊनस्ट्रीम डायरेक्शनने 12 प्लस एक्स या स्पीडने. आणि येताना अंतर तेवढंच 36 किलोमीटर आणि स्पीड मात्र अपस्ट्रीम डायरेक्शनने 12 मायनस एक्स. तर हा डिस्टन्स अपॉन स्पीड, हा पण डिस्टन्स अपॉन स्पीड. तर हे दोघा मिळून किती तास लागतात, 8 आवर्स. म्हणजे इज इक्वल टू काय येईल, 8. आता आपण हे व्यवस्थित मांडून घेऊ. देअर फॉर 36 कॉमन काढून घेऊ. ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 1 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. Therefore हा 36 मल्टिप्लाइड आहे 8ला, तो डिवाइड होईल, तो आपण नंतर लिहूया. आता इकडे LCM घेऊ आपण. 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स, वर क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 मायनस एक्स प्लस 1 इंटू 12 प्लस एक्स, 12 प्लस एक्स इज इक्वल टू 8 अपॉन 36. आता आपण सिम्प्लिफाय करूया. मायनस एक्स प्लस एक्स कट होईल, 24 अपॉन 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स. ए प्लस बी, ए मायनस बी हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया. 12 स्क्वेअर 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8 अपॉन 36. Therefore क्रॉस मल्टिप्लिकेशनने काय येईल, 24 इंटू 36 अपॉन 8
is equal to 144 minus x square. सिम्प्लिफाय करूया. 8ने 24ला डिवाइड करा 3 आणि 36 इंटू 3 108. 108 is equal to 144 minus x square. Therefore x square ची टर्म निगेटिव्ह आहे, लेफ्ट हँड साईडला ती पॉझिटिव्ह. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 108 राईट हँड साईडला मायनस होईल 108. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस 6. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6 or x is equal to minus 6. But x is the speed of water current, which is never negative. But speed never negative. याचा अर्थ हा -6 चालणार नाही. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय 6. देअरफॉर स्पीड ऑफ water current is 6 km/h. अशा पद्धतीने आपण पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड काढू शकतो 6 km/h. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. 8वे एक्झाम्पल बघा. पिंटू टेक्स 6 days more than those of Nishu to complete a certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? पिंटूला एक काम कंप्लीट करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. म्हणजे निशूला ते काम कंप्लीट करण्यासाठी जितके दिवस लागतात त्याच्यापेक्षा 6 दिवस एकट्याला पिंटूला 6 दिवस जास्त लागतात. जर दोघं एकत्रित जर ते काम कंप्लीट करायला लागले तर ते 4 दिवसात ते फिनिश करतात. तर प्रत्येकाला सेपरेट जर काम करायचं असेल तर प्रत्येकाला किती दिवस लागतील असा प्रश्न आहे. तर आपण एक काम करूया. निशूला ते काम कंप्लीट करण्यासाठी x दिवस लागतात असं मानून घेऊ. सपोज निशू टेक्स x days to complete the work. ते काम कंप्लीट करण्यासाठी निशूला x दिवस लागतात असं आपण मानून घेऊ. आणि म्हणून पिंटूला 6 दिवस जास्त. देअरफॉर पिंटू टेक्स x plus 6 days to complete the same work. तेच काम. ठीक आहे. मग आता एका दिवसात ते काम पूर्ण करण्यासाठी निशूला x दिवस लागतात. याचा अर्थ एका दिवसात कामाचा किती भाग कंप्लीट करेल ती 1/x. तसा पिंटूसुद्धा एका दिवसात त्या कामाचा किती भाग कंप्लीट करेल 1/x plus 6. देअरफॉर निशू completes 1/x work in 1 day. कारण त्याला निशूला x दिवस लागतात म्हणजे एका दिवसात ती 1/x डेज काम करेल. देअरफॉर 4 दिवसात किती करेल मग 4ने मल्टिप्लाय करा. देअरफॉर निशू completes 4/x work in
4 days. जसं आपण निशूचं लिहिलं तसं पिंटूचं पण लिहिता येईल. ऑल्सो पिंटू completes 1/x+6 part of work in 1 day. म्हणून 4 दिवसात 4/x+6. Therefore Pintu completes 4/x+6 work in 4 days. मग आता 4 दिवसात ते पूर्ण एक काम कंप्लीट करतात. याचा अर्थ अकॉर्डिंग टू कंडिशन निशूने 4 दिवसात किती काम कंप्लीट केलं? 4/x. आणि पिंटूने किती केलं? 4/x+6. तर हे 4 दिवसात दोघं मिळून किती काम कंप्लीट करतात? एक काम. म्हणजे याचा अर्थ या दोघांची सम किती येईल? 1 येईल. आणि मग आता हे सॉल्व करूया आपण. देअरफॉर 4(x+6 प्लस 4x क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि खाली दोघं डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट LCM (x+6 is equal to 1. Therefore 4x plus 24 plus 4x upon x square plus 6x is equal to 1. Therefore x square plus 6x into 1, x square plus 6x is equal to 4x plus 4x 8x plus 24. आता ह्या सर्व टर्म आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन टाकू. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 6x minus 8x minus 24 is equal to 0. Therefore x square minus twice x minus 24 is equal to 0. This is the quadratic equation. Now product 24 difference to 6 4 4 6. Third term negative. Therefore sign of middle term to greater number minus 6 plus 4. Therefore x square मिडल टर्मची फोड करूया. minus 6x निगेटिव्ह आधी घेतली प्लस 4x minus 24 इज इक्वल टू 0. आता ग्रुप करूया. पहिल्या ग्रुपमधून x कॉमन इन ब्रॅकेट x -6. दुसऱ्या ग्रुपमधून प्लस 4 कॉमन इन ब्रॅकेट x -6 is equal to 0. Therefore in first bracket x -6, in second bracket x plus 4 is equal to 0. Therefore x -6 is equal to 0 or x plus 4 is equal to 0. Therefore x is equal to 6 or x is equal to -4. आणि x काय घेतलं आहे आपण? नंबर ऑफ डेज. बट ती निगेटिव्ह राहू शकत नाही. बट नंबर ऑफ डेज नेवर निगेटिव्ह. याचा अर्थ -4 चालणार नाही. म्हणजे x इज इक्वल टू काय येईल? 6 येईल. म्हणून x काय मानला होता आपण सुरुवातीला? निशूला ते काम कंप्लीट करण्यासाठी लागणारे दिवस किती? x आणि पिंटूला 6 दिवस जास्त. देअरफॉर नंबर ऑफ डेज
for Nishu to complete the work is equal to x is equal to 6 days आणि 6 दिवस पिंटूला जास्त. therefore number of days for Pintu to complete the same work is equal to x plus 6 means 6 plus 6 is equal to 12 days. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता आपण 9वं एक्झाम्पल बघूया. इफ 460 is divided by a natural number, quotient is 6 more than the 5 times the divisor and remainder is 1, find the quotient and remainder. 460ला जर एखाद्या नॅचरल नंबरने डिवाइड केलं तर क्वोशंट हा डिव्हायजरच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त आहे आणि रिमाइंडर 1 येतो. तर क्वोशंट आणि डिव्हायजर आपण मान घेऊ. मग आता ज्याला आपण डिव्हाइड करतो तो असतो डिव्हिडंड. मग डिव्हिडंड दिला आहे डिव्हिडंड किती दिला आहे डिव्हिडंड 460. सपोज डिव्हायजर मानून घेऊ आपण. डिव्हायजर is equal to x, therefore quotient is equal to काय दिला आहे क्वोशंट डिव्हायजरच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त म्हणजे 5x plus 6. दिस इज द क्वोशंट. आणि रिमाइंडर किती आहे. रिमाइंडर 1 आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे यांच्यातलं डिव्हिडंड डिव्हायजर क्वोशंट अँड रिमाइंडरमधलं रिलेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट डिव्हायजर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर इज इक्वल टू काय असतो डिव्हिडंड. मग क्वोशंट डिव्हायजर काय आपला x इंटू क्वोशंट काय आपला 5x plus 6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस रिमाइंडर किती आहे 1 इज इक्वल टू डिव्हायजर किती आहे 400. डिव्हिडंड किती आहे 460. आता एक क्वाड्रेटिक इक्वेशन याच्यावरून फ्रेम होऊन जाईल तयार होऊन जाईल. 5x² प्लस 6x plus 1 is equal to 460. तो डावीकडे येताना काय होईल मायनस होईल. मायनस 460 is equal to 0. therefore 5x² plus 6x minus 459 इज इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर आपल्याला पाडायचे आहेत. तर फॅक्टर कसे पाडायचे ते आपण बघूया. तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी 5ने 459ला मल्टिप्लाय करा. तो प्रॉडक्ट येईल इंटू 5 9 2 2 म्हणजे प्रॉडक्ट 2295 अँड सबट्रॅक्शन इज 6. तर त्याचे फॅक्टर जर पाडले आपण
तर ते येतात 51 आणि 45. दोघांचा प्रॉडक्ट येईल 2295 आणि दोघांमधला डिफरन्स 6 येईल. आता थर्ड टर्म निगेटिव्ह असल्यामुळे हा प्रॉडक्ट निगेटिव्ह येईल, म्हणून मिडल टर्मचं साईन मोठ्याला, अपोजिट साईन लहानाला. आता आपण फॅक्टर पाडूया. देअर फॉर निगेटिव्ह आधी घ्या, 5x² मायनस 45 येईल इथं, 41 नाही येणार, 45x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर आपण ग्रुप करतो. थोडेसे फॅक्टर तुम्हाला पाडण्यासाठी त्रास होईल, तर ते व्यवस्थित फॅक्टर पाडायचे आहेत. देअरफॉर इथं 5x कॉमन येईल पहिल्या ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस 9 आणि प्लस याच्यातून सुद्धा 51 कॉमन निघेल आणि ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस 9 इज इक्वल टू 0. आता हा x मायनस 9 एका ब्रॅकेटमध्ये घेऊया, x मायनस 9 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. आता दोघांबरोबर जर 0 घेतला तर x इज इक्वल टू 9 और x इज इक्वल टू मायनस 51/5. पण आपण x कसा घेतला आहे, नॅचरल नंबर घेतला आहे, डिवायझर. हा नॅचरल नंबर येईल का, नाही, बट मी इथं लिहायचं, बट x इज नॅचरल नंबर, म्हणजे ही व्हॅल्यू चालणार नाही. म्हणजे x इज इक्वल टू काय येईल, देअरफॉर x इज इक्वल टू काय राहील 9. म्हणजेच थोडक्यात डिवायझर मिळाला आपल्याला. डिवायझर आपण मानला होता x, तो आला 9, आणि कोशंट मानला होता तो पण काढायचा आहे आपल्याला. कोशंट सुरुवातीला बघा आपण काय मानला आहे, 5x प्लस 6 याच्यात एकची व्हॅल्यू आपण 9 टाकून देऊ, म्हणजे 5 × 9 प्लस 6 मीन्स 45 प्लस 6 इज इक्वल टू 51. म्हणजे तुमचा डिवायझर आला 9 आणि कोशंट आला 51. या पद्धतीने आपण आन्सर मिळवू शकतो. आता शेवटचं एक्झाम्पल बघू. ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा, सोपी आहे, अवघड नाही आहे. इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम, साइड AB पॅरलल टू साइड CD and its area is 33 centimeter square, means square centimeter. From the information given in figure, find the lengths of all sides of quadrilateral ABCD, filling the empty boxes to get the solution. तर आता आपण उत्तर मिळूया. तर ट्रॅपिझियम म्हणजे अपोजिट साईड पॅरलल, एक पेअर पॅरलल असते. AB ला DC पॅरलल आहे. AB आहे x, DC आहे 2x प्लस 1. याच्यात हा आयसोसेलस ट्रॅपेझियम आहे. AD आणि BC या दोघं साईड सारख्या आहेत, कॉन्ग्रंटच्या खुणा आहेत. म्हणजे BC जर x मायनस 2 आहे तर AD सुद्धा काही x मायनस 2. Quadrilateral ABCD is a trapezium. AB is parallel to CD. Now formula for area of trapezium is 1/2 into sum of parallel sides into height. Means area of quadrilateral ABCD is equal to 1/2 into sum of parallel sides, means AB plus CD, into height is AM. AM ही हाईट येईल. व्हॅल्यू टाकला, एरिया टाकला क्वाड्रिलॅटरलचा 33, 1/2 इंटू AB किती आहे x आणि CD किती आहे 2x प्लस 1 आणि AM दिला आहे x मायनस 4. हा टाकला आहे. इथं आपण हा 2ने इकडे मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजे 2ने 33ला मल्टिप्लाय केलं तर काही 66 इज इक्वल टू x प्लस 2x थ्राइस x प्लस 1 इंटू x मायनस 4. आता हे सॉल्व करूया आपण. सॉल्व करताना आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. आता आपल्याला मिळालं आहे थ्राइस x प्लस 1 इंटू x मायनस 4
इज इक्वल टू 66. 3 आता या थ्रायसिसने दोघांना मल्टिप्लाय करा, दोघं टर्मला. थ्राईस एक्स स्क्वेअर मायनस 12x नंतर प्लस 1ने मल्टिप्लाय करा, प्लस 1x मायनस 4 इज इक्वल टू 66. देअरफॉर थ्राईस एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस एक्स मायनस 11x आणि हा मायनस 4 आणि मायनस 66 मायनस 70 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. म्हणजे इथे येईल थ्राईस एक्स मायनस 12x मायनस 11x आणि मायनस 70 इज इक्वल टू 0. म्हणजेच थोडक्यात 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 70 इज इक्वल टू 0. आता फॅक्टर जर पाडले तर गुणाकार 70 आणि फरक 11. गुणाकार 70 आणि फरक 11 किती येईल? 10 7 नाही, गुणाकार 70 नाही, 70 नाही येणार, 7 त्रिके 21 ना, म्हणजे गुणाकार 210 आणि फरक 11 म्हणजे तो येईल 2110. हां, प्रॉडक्ट थर्ड टर्म निगेटिव्ह म्हणजे हा प्रॉडक्ट निगेटिव्ह आला, म्हणून मिडल टर्मचं साईन मोठ्याला आणि अपोजिट साईन लहान्याला, या पद्धतीने. आणि मग त्यानुसार आपण फॅक्टर पाडले इथं समजा, तर 3x स्क्वेअर नंतर याला आपण x जोडूया, मायनस 21x नंतर प्लस 10x आणि नंतर हा मायनस 70 इज इक्वल टू 0. बऱ्याच स्टेप या ॲक्टिव्हिटीमध्ये ड्रॉप केल्या आहेत, ते आपल्याला व्यवस्थित लिहून काढायचं. आता या पहिल्या ग्रुपमधून काय नाही कॉमन काढला आहे त्यांनी, थ्रायसिस. ब्रॅकेटमध्ये काय राहील x मायनस 7. इथं सुद्धा 10 कॉमन काढला आहे, इथं राहील x मायनस 7. हा थ्रायसिस प्लस 10 एका ब्रॅकेटमध्ये घेतला आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल x मायनस 7. दोघांबरोबर 0 घेतला, थ्रायसिस प्लस 10 इज इक्वल टू 0, x मायनस 7 इज इक्वल टू 0. therefore x is equal to minus 10 upon 3, therefore x is equal to 7, but length never negative, म्हणून ही व्हॅल्यू चालणार नाही. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली? 7 आली. म्हणजे x 7 आला. आता फिगरमध्ये बघा ए बी काय एक्स आहे, म्हणजे तो किती येईल? 7. सी डी किती आहे? ट्वाईस एक्स प्लस 1 म्हणजे 7 इंटू 2 14, 14 प्लस 1 15. आणि ए डी आणि बी सी दोघे सारखे आहेत, एक्स मायनस 2 म्हणजे 7 मायनस 2 किती येईल? 5. अशा पद्धतीने आपण या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू. पण त्याच्यासाठी आपल्या बऱ्याचशा स्टेप आपल्याला लिहावं लागतील. हा झाला आपला प्रॅक्टिस सेट 2.6.